नमस्कार मित्रांनो, मी आहे चिंटू आणि स्वागत आहे तुमचं एका नवीन व्लॉगमध्ये. तर आज आहे पिठोरी अमावस्या आणि या निमित्ताने घरोघरी शंकराची पूजा केली जाते. त्यासाठी लोक म्हणजे जंगलाच्या ठिकाणी जाऊन वेगवेगळी छोटी छोटी झाडं रोपटे आणतात घरी आणि त्याच्यापासून एक ते रचून असं शंकराचं एक प्रतिबिंब बनवलं जातं. तर आज आपण तीच गोष्ट करायला जाणार आहेत. आज आपण जंगलाच्या ठिकाणी जाऊन तिथे ती वेगवेगळी रोपटी जमा करणार आहेत आणि घरी घेऊन येणार आहेत. तर हे सगळे दृश्य मी तुम्हाला दाखवणार आहेत, तर पुढे बघत राहा. इथे ओसा बनवण्याचा कार्यक्रम चालू आहे. 2 दिवे बनवलेले आहेत आणि हा हात बनवत आहे आमच्या बहिणाबाई. तर तुम्ही आता बघू शकता, हा दुसऱ्या प्रकारचा दिवा बनवण्याचं काम चालू आहे. सुंदर असा दिवा बनवलेला आहे आणि इकडे पण हे 2 दिवे, एक दिवा आणि हे 2 हात बनवलेले आहेत. तुम्ही बघू शकता इथे भाजी बनवण्याचा कार्यक्रम चालू आहे संध्याकाळीसाठी. आणि हे आता आमचे आळूचे देठ चिरत आहे आणि बिरडा निवडण्याचा कार्यक्रम चालू आहे. आणि आमची मम्मी एक हाताने बिरडा निवडत आहे. चालतं तुमचं. ही आहे केवळ्याची भाजी आणि याची आमटी खूप चांगली लागते. तर आपण इथे वेगवेगळं साहित्य घेतलेलं आहे. हा आहे विळा, छोटे छोटे जे रोपटे असतात ते काढण्यासाठी. हे आहे कापड, ज्यात आपण सगळे रोपटे एकत्र करून घेऊन येणार. हे खायचं पान पूजनासाठी. नंतर सुपारी, 1 रुपयाचं कॉईन आहे, माचीस, हळद कुंकू आणि तांदूळ वगैरे आणि अगरबत्ती. हे सगळं आपण घेतलेलं प्लास्टिकच्या पिशवी, कारण बाहेर पाऊस पडतो आहे. तर आता आपण निघणार आहोत हे सगळं घेऊन आणि पुढचे दृश्य तुम्हाला थोड्याच वेळात दाखवतो. तर तुम्ही बघू शकता आता हा व्ह्यू. आपण चाललेलो आहेत पिठोरी आणायला आणि हा व्ह्यू बघा एकदा. निसर्गाची वाट लावण्यात येत आहे. पूर्णपणे काम चालू आहे. मयूरने आपल्याला आणलेला आहे वडापाव. आपण वडापाव खाऊ आता. तुम्ही नाही खात का? तो खाते. त्यांचा दोघांचा उपास आहे आणि आम्ही दोघं आता वडापाव खाणार. शेडूंगचे वडापाव, KGF वडापाववाले. तर आता आपण आलेलो होतो इकडे आणि सगळं काही गोळा करायच्या आधी आपण तेरड्याच्या झाडाची पूजा करतो आणि पुढे जे आपल्याला जे काही गोळा करायचं आहे ते साहित्य गोळा करतो. तर इथं भाऊ आता ते साफ करत आहे. तेरड्याचं झाड आहे तिथे. तेरड्याच्या झाडाची पूजा करतो आपण आता इथे. मित्रांनो, तर आता आपल्याला कलईची फुलं भेटलेली आहेत इथे. ही आहेत कलईची फुलं, बघू शकता तुम्ही. त्याला सांग भेटली म्हणून सांग. भेटली. ही बघा, ही आहेत कलईची फुलं, बघू शकता किती सुंदर आहेत. हा भेटली भाऊ, बरीच आहेत.
बघा हा एक इथे आहे, इकडे खाली एक आहे, आपण काढूया. अरे अरे महादेव, अरे अरे महादेव. युट्यूबला टाकते का? युट्यूबला आहे. हे आहेत आमचे नाता मामा कॅप्टन. यांना सगळ्या गोष्टीची माहिती आहे. कुठे जायचं? इकडे जायचं. इकडे सगळ्या गोष्टींची माहिती आहे. वेगवेगळा ताना, वेगवेगळा रोपटा, वेगवेगळ्या झाड, फुलं, सगळ्याची माहिती आहे. हा क्रिकेटचे पण कॅप्टन आहेत ते. अंपायरिंग खूप चांगली करतात. तर सध्या आपल्याला काय भेटलेलं आहे? गोमेटाचा ताना, हा शेंदुर्लीचा ताना, नारळीचा ताना भेटलाय. हा आणि कलईची फुलं आहेत. हा, कळईची फुलं. हा त्यांनी कोणाला तरी सांगितलेलं त्यांच्या मित्राला का आम्हाला थोडं थोडं घेऊन ठेवा, पण त्यांनी फसवणूक झालेली. आमची फसवणूक केली. फसवणूक झालेली. नाता मामांची नाता मामांची फसवणूक झालेली. आता आपल्याला हा जो ताना शोधत होतो हा. गोमेटाचा, तो ताना आपल्याला मिळालेला आहे. हा. आता तो ताना आम्ही हातात घेत आहोत. आमचे प्रवीण सहकारी मित्र जाम घाबरतात, ते पुढे येऊ शकत नाही. हे घे कोणाला तरी. आहे आमचं प्रवीण भाऊ. इकडे बघ, थोडा भित्रा आहे. असा गावता थोडा जास्तच भित्रा आहे. तो गावतात जायला थोडा घाबरतो. हा इथे ताना काढत आहेत. गोमेट्याचा ताना काढलेला आहे नातामामांनी. तर आम्ही वेगवेगळे ताने गोळा केलेले आहेत आणि दाखवतो तुम्हाला. हा सफेद जो फूल आलेला आहे याला म्हणतात शेंदुर्लीचा ताना. तर हा एक लागतो देवाच्या पूजेसाठी. आणि हा जो आहे हा आहे गोमेट्याचा ताना. तुम्ही बघू शकता याला अशी छोटी छोटी फुलं आलेली आहेत. तर मित्रांनो, मी तुम्हाला घरी स्टार्टिंगला जी दाखवली भाजी निवडत होते, केवळ्याची भाजी, तर ती तुम्ही बघू शकता. ही जंगली भाजी आहे आणि ही आहे केवळ्या. हा आहे केवळ्याचं झाड. तर याची आमटी बनवतो आपण. आणि हे झाड थोडं लाजवळच्या झाडासारखं दिसतं. तुम्ही बघू शकता इकडे सगळी केवळ्याचीच भाजी आहे, केवळ्याचीच झाडं आहेत. तर मित्रांनो, नातामामाने आपल्याला अजून एक ताना दिलेला आहे. आपण थोडं तिकडे टोपली लावत होतो तेव्हा त्यांना भेटला आणि त्यांनी दिला. तर मी दाखवतो तुम्हाला. हा आहे नारळीचा ताना आणि याला बघू शकता ही छोटी छोटी फळं आहेत इकडे. तर हा एक आपण पूजनासाठी वापरतो. आता तुम्हाला दाखवतो आम्ही कोणत्या वाटेने जात आहे. आणि ही झाडी बघू शकता तुम्ही, पायाखाली काहीच दिसत नाही, तरी पण आम्ही बिंदास चाललेलो. ए प्रवीण भाऊ नीट आहे. आमचे थोडे भित्रे सदस्य आहेत. हे बघा, हे नातामामा आपले. नातामामा, बोला. आता आपले काय काय राहिलेलं आहे? आपलं फक्त एक हल्दीचा फुल राहिला आहे. हां आणि 16 लोहे घ्यायच्यात. हां आणि 16 टेरडे घ्यायच्यात. हां बाकी एक काढा बनवायचे. हां आणि अंगठी बनवायचे. हां आणि बाकी सर्व आपल्याला सापडलेलं आहे. ओके. होऊ शकता किती किती कसरत चालू आहे. मयूर सावकाश. भाऊ बरोबर गेलेला आहे आणि मला पण तिकडून जायला लागणार असं वाटतं. चला, मी पडलो तो वाचवर. आलेलो आहेत आता आपण. गावतावरून चालायला लागणार आहे. आणि चला, बघू शकता भाऊला पण बरेच तेरडे भेटलेले आहेत. आणि आता अजून लागतील आपल्याला 16 ना. थोडा थोडा पाऊस चालू झालेला आहे आणि थोडं भिजलो आम्ही. छत्री आहे पण ते गाडीत ठेवलेली. आणि तुम्ही हे दृश्य बघू शकता, किती सुंदर दिसतंय. आणि या साईडला डोंगराच्या साईडला थोडे ढग आहेत. इकडं ऊन पडलेलं आहे आणि परत या साईडला पण काळे काळे ढग आलेले आहेत. त्यामुळे इकडून पाऊस येणार आहे आणि आपल्याला इथून लवकरात लवकर निघायला लागणार आहे असं वाटतं आहे. कारण छत्री आपली गाडी तिकडे आहे, मेन रोडला गाडी. तर बघू शकता तुम्ही, जोराचा पाऊस आलेला आहे आणि आम्ही भिजलेलो आहोत. सगळेच भिजलेले आहेत. फक्त मयूरने छत्री आणलेली, आमची छत्री गाडीतच राहिली. तर आता भिजलेलं आहे पूर्ण. पाऊस खूप जोराचा आलेला आहे
आणि आपल्या फ्रेंड भाऊची आणि आपली टोपली इकडे दोघांच्या ठेवलेल्या आहेत. आणि आता आम्ही निघणार इथून पुढे जिथे बाकीचे जे राहिलेलं साहित्य आहे ते आमचे ग्रुप ग्रामपंचायत कोणचे सदस्य अक्षय घरात आले आता पिटोरी बघायला घ्यायला आलो म्हणजे हा. पण एक फुल आहे हलद्याचा तो भेटत नाही तो शोधतो. कुठला कॅमेरा आहे तुझं नाव सांग. आठवी कक्षा घरात. पोरं काय काय खातो तुम्ही अरे यार रडतंय होय, गेल्या काय गावाची करता? उमर रडतंय हो. काय? रडतं बघ, हे बघ, हे बघ, हे बघ, हे रडलं. रडतं वाटतं. मम्मा नको खायला. का? मी तर म्हणतो आशिरीची होतंय. काय काय होतंय? आषाढी. आशिरीची. करायची होतं त्याला. तर आता आपले तेरडे भेटलेले आहेत बरेचसे आणि सगळे लोक तेरडे धुतात इथे. दाखवतो तुम्हाला. भाऊ इथं तेरडे धुतो या पाण्यावर आणि हे आपले तेरडे आहेत धुवून ठेवलेले आहेत. त्यांच्या मुळावर जी माती असते ती काढतो भाऊ. इकडे नातामामा पण तेच करतात. एक काम कर इकडे. नातामामा प्रेम भाऊ सगळे तेरडे धुवायला लागलेले आहेत. तर ही आहेत हळदीची फुलं आणि हे आपल्याला दिलेले आहेत जे ते लोक होते त्यांनी. आणि हे आहेत वडाच्या झाडाच्या फांद्या. तर यात पण असं असतं की एका फांदीला 16च पानं पाहिजेत. 16च्या कमी नाही आणि जास्त नाही. तर अशा आपल्याला लागतात 2 फांद्या. ओके. तर इथे आलेलो आहेत आपण थोडा पुढे आणि इथे तुम्हाला दाखवतो सुंदर अशी भात लावणी झालेली आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर प्रकारे अशी थोडी थोडी जागा सोडून भात लावलेला आहे. तुम्ही बघू शकता इथे लवे काढतायत. ते काढायला थोडे जड येतात कारण इथे कडकवाला चिखल आहे. माझा अजून एक मित्र आलेला आहे आम्हाला मदत करायला, सूरज. हे बघा मित्रांनो, मी घेतलेत लवू. लय 16 2 गट लागतात. आता आमच्या 2 पिटोरे आहेत. आता आम्हाला लागतील 16 दुने 32, 32 दुने 64 2 पिटोरे. बरोबर तर आहे. ते आम्ही आता चिखलातून काढलेले आहेत पाण्यातून. हां. खूप शोधायला लागतात. हा माझा तरी पण 12व-13व वर्ष असेल हां, पिटोरी न्यायला यायला. लवकर आलास. दरवर्षी हजेरी लावतो मी. लीट का नाही पण हजेरी लावतोय. लवे धुत आहेत सूरज आणि भाऊ दोघे जण लवे धुत आहेत. असा टेचून घ्यायला लागतो हा. आणि त्याला नंतर 16 गाठी मारायच्या तुम्ही असतात. बघू शकता हे दुसऱ्या गावातले गावकरी आहेत. ते पण पिटोरी आणायला, पिटोरीचा देव आणायला इकडे आलेले आहेत. तर मित्रांनो आता आपण कडा बनवूया 16 गाठींचा. एक प्रयत्न मी करतो, दरवर्षी बनवतो पण आता पण यावर्षी बनवतो. तर हा आपल्याकडे लवा आहे. लांबलाचा कसा लवा घेतलेला आहे त्याचा आता आपण कडा बनवतो. तर आपण कडा बनवलेला आहे. 16 गाठी झालेल्या आहेत टोटल आणि तरी पण एवढा बाकी राहिलेला आहे. मोजून दाखवतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आणि 16 लास्ट आपण कडा बनवलेला आहे. त्या कड्याला आपण असं हे करून हातात घालायचं. आता आम्ही इथून निघणार आहेत आणि हे सगळ्यांनी बघा इकडं. तर शंकरावर व्हायला आपल्याला वाळू लागते. तर वाळू हल्ली नदीत भेटत नाही पण इथे आहे ती आपण प्रवीण भाऊ आपल्याला घेतो. या पिशवीमध्ये प्रवीण भाऊ आपल्याला वाळू घेते आणि प्रथमेश त्याला मदत करत आहे. काय प्रथमेश? हां. तर मित्रांनो आता आपल्याला दुर्वा घ्यायचा आहे. त्यासाठी आपण आलेलो आहे मंदिराच्या इथे. तर इथे आपल्याला बेलवलीचे गणेश पाटील भेटलेले आहेत आणि ते आता आपल्याला पिटोरीची गोष्ट काय असते ते सांगणार आहेत. तर हे त्यांचे सातकरी आहेत आणि हे आहेत
हां तुमचं नाव सांगा. गणेश पाटील. हां तर आज गणेश पाटील आपल्याला पिटोरीची गोष्ट सांगणार. पोरांना शिकून घेतो मी बाबा. आम्ही नंतर आमचं वडील गेल्यानंतर आम्ही गेल्यानंतर तुम्ही पण चालवा. बरोबर. ना असा हा कार्यक्रम सण चालूच ठेवा. तर आणि पार्वती ही दोघं अशी जंगलात जातात. तर ते नंतर आमोशा त्या एक म्हणजे नवरा बायको असतात. ती एक याची भिकाऱ्याची पोरगी असते. तर ती जंगलात फिरत असते. ती ब्राह्मणा ठिकाणी अशीच जातं. तिला मुलबाल नसतं. ते एक होतं राजा असतं ना. तर तो बोलतं या भिकारीने हिला म्हणतं जंगलात या करून द्या. तिला मुलबाल होत नाही. तर तिला जंगलात सोडतात. तर ती जंगलात सोडतात. ती लढते. असे एक होतं नदी घाली जाऊन बसतं. मग शंकर आणि पार्वती वरून चाललेली असते. तर पार्वतीला वाटतंय काय कोणतरी लढतंय. ते अमावस्याचा दिवस होता हा. तर ते बोलतं शंकराला लढतं बोलतं कोणतरी संकटात आहे. ते नंतर आवाज घेतो मला. तर शंकर बोलतं बघ बोलतं. तर बघून जाताना पार्वती बघतंय. तर ही ती तशी बसलेली असते. बोलतंय तिला बोलतं बाय का तू लढतेस काय झाला तुला. तर बोलतं मला असं झाला मी एका ठिकाणी गेलो तर मला तिथे लग्न मला मुलबाल काय होत नाही. त्या मुलबाल होत नाही त्यामुळे मला घरच्या बाहेर काढली. ती बोलतं तू घरी जा नंतर मी सांगतो अमावस्याचा दिवस आहे मी सांगाल तसं कर. बोलतं सोला लव सोला टेड सोला दुर्वा अशा प्रत्येक पदार्थ वेगवेगळं सोळा घेऊन जा. माझं पूजन कर. एक रात्र तू वस्तीला ठेव न तर मला घेऊन जा असं कर होतं. पण तुला मी प्राप्त होईल ती सांगते तेवढं ती करते. नंतर ती पुढच्या भेटला ती येतं जंगलात. तशीच ती रात्री पशी नंतर मी ती भेटायला येतं पार्वती. ती बोलतं तुम्ही बोललं तसं मी वचन पाळलं तुमचं बोलतं. त्यानंतर ठीक आहे. मग तिला नंतर त्या 1 वर्षाने तिला मूल पण होत आहे. हर राम महादेव जय जय हरी. तर बघितलं तुम्ही अण्णांनी आपल्याला मस्त अशी एक कथा सांगितलेली आहे जी पिटोरी अमावस्याची आहे. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्हाला पुढचे दृश्य दाखवता आपण इथं आलेलो दुर्वा घ्यायला. तर आता आपण दुर्वा घेऊ. आणि मला इथं दुर्वा भेटलेला आहे. किती आहेत हे 16 दुर्वा आहेत. 16 आणि हे 16 आहेत. चला टोटल अशी 32 झाली. अजून एक गोष्ट आपली राहिलेली आहे बेल शंकरावर व्हायला. तर इथं मस्त असं मोठं बेलाचं झाड आहे. आणि आता आपण इथून बेल काढणार आहेत. हर हर महादेव. आपण आलेलो आहेत घरी पिटोरी घेऊन. आले आता नाही दीदींचे येत आहे दीदींचे येते. त्याच्यावरच मोडायला माझ्या पण होत पाय महादेव. तर आता आपण घरी आलेलो आहेत. पिटोरी घरी आणलेली आहे. आणि मी आता फ्रेश होतो. आत्ताच धुतो कारण घरात देव आणल्यानंतर आंघोळ करायची नसते असे मम्मी बोलले मला आता. तर मी आता फ्रेश होतो. आणि आमची मँगो इकडे बसलेली आहे. ही आमची मँगो आहे. मँगो जराशी आमची भित्री आहे ना मँगो मँगो. तर आता इथे ओवसा बनवून झालेला आहे. त्याच्यात मी सांगतो तुम्हाला काय काय. हे 2 हात आहेत. हे हा त्रिशूल आहे. हा डमरू बनवलेला आहे. इथे हा शंख आहे. आणि हे दिवे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. आणि हां हे 2 भंडारे आहेत. ही चिंच बनवलेले आहेत 2. ही लव्याची पात. हे 2 लव्याच्या पात आहेत. आणि हे 2 आंबे बनवलेले आहेत छोटे छोटे. आणि हे थापट्यांचे याच्यात जागा नाही म्हणून याच्यात ठेवलेलं आहे. हे सगळं बनवलेलं आहे या मॅडमने. खूप छान बनवलेलं आहे. हे सरपंचांचे आगमन झालेले आहे आमच्या घरी. हे छोटे सरपंच आलेले आहेत. आज्ञा मॅडम ये 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 ये. वा वा वा. पूजेसाठीचं सगळं सामान आपण घेतलेलं आहे. आणि रांगोळी काढलेली आहे छान. हे देव इथं ठेवलेलं आहे.
महादेव 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 बोलत पण नाही दुसरीला पडलं आली नाही शिकला तरी सरपंच तर आता पूजन झालेलं आहे, आरती झालेली आहे आणि आता जेवणाचा कार्यक्रम सुरू होणार आहे. तर हा व्लॉग आपण इथेच संपवूया. कसं वाटली तुम्हाला पिठोरी अमावस्या आम्ही जी साजरी केली ती, आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच कळवा आम्हाला. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांसोबत, नातेवाईकांसोबत, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.